सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, राज्यातील प्रत्येक शाळेला SMC नव्याने स्थापन करावी लागणार आहे. 1ली ते 12वीच्या सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनासाठी नवीन SMC स्थापन करायची असून 2026च्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी राज्यात चालू आहे. त्या संदर्भाने प्रत्यक्षामध्ये आपल्याला नव्याने SMC स्थापन करायची आहे. या संदर्भातलं नेमकं राज्याचं पत्र काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया मित्रांनो, आपण राज्याचं पत्र काय आहे बघा SMCच्या संदर्भामध्ये. तर हे बघा, हे राज्याचं पत्र आहे SMCच्या संदर्भामध्ये 17 जुलै 2026 रोजीचं पत्र आहे मित्रांनो. आणि काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये बघा, हे सर्व शिक्षण विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना पत्र आहे. आपण ते वाचूनही आपला व्हिडिओ मोठा होईल. विषय शाळा व्यवस्थापन समिती SMCच्या नवीन राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे 2026च्या कार्यवाहीबाबत. आणि काय म्हटलेलं आहे बघा, आणि याला संदर्भ कोणाचा आहे? शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचं परिपत्रक आहे. मित्रांनो, काय म्हटलेलं आहे? उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्वे 2026 जारी केलेली आहे. शालेय शिक्षणात लोकसहभाग वाढवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, समग्र शिक्षा अभियान आणि शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 यांनी विकेंद्रित प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या SMC स्थापनेवर विशेष भर दिलेला आहे. सामाजिक एकत्रीकरणाचा मुख्य आधार म्हणून शाळा व्यवस्थापन समिती विकेंद्रित शालेय प्रशासनाला बळकट करते आणि शालेय शिक्षणाला आकार देण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी सक्रिय सहभाग होण्यासाठी समुदायाला सक्षम बनवते असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, आपण त्यात पुढे काय म्हटलंय ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, हे मार्गदर्शक तत्वे राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी शालेय स्तरावरील प्रशासन यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि समावेशक सहभागी व उत्तरदायी शिक्षणाच्या राष्ट्रीय दृष्टीशी स्थानिक नियम आणि कार्यपद्धती सुसंगत करण्यासाठी एक संदर्भ आराखडा म्हणून उपयुक्त ठरतील. तरी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्वे 2026 देण्यात आलेली आहे. उपरोक्त मार्गदर्शक तत्वे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी व आपल्या अधीनस्थ सर्व शाळांना याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. मित्रांनो, परवा दिवशी जी राज्याची विषय झाली त्यानुसार प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 2026 पूर्वी, 15 ऑगस्ट येणार आहे, 15 ऑगस्ट पूर्वी म्हणजे पुढच्या जास्तीत जास्त 20-22 दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक शाळेने नवीन SMC स्थापन करणे बंधनकारक आहे. तर यानुसार आपल्याला समिती स्थापन करायची. मार्गदर्शक तत्वे कोणती आहे, SMCची रचना कशी आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.